जमिनीची अधिकृत आणि सरकारकडनं केलेली मोजणी ही एक अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया, अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. सरकारी अधिकृत मोजणी केली की त्याचे अनेक फायदे असतात. मग ती हद्द कायम करणं असो, पोटहिस्सा करणं असो, अकृषिक मोजणी असो, प्रत्येक मोजणीनी त्या जमिनीला, त्या जमिनीच्या मालकाला काही ना काही फायदा निश्चितपणे होत असतो. म्हणून जमिनीची मोजणी ही अनन्यसाधारण महत्त्वाची बाब आहे, यात काही वाद नाही. पण गंमत कुठे होते, की जमिनीची मोजणी आणि जमिनीचं हस्तांतरण किंवा खरेदी विक्री या दोन्हीचा एकत्रित विचार करताना मध्यंतरी आपल्यापैकीच काही लोकांनी मला असे 2-4 व्हिडिओ पाठवले होते, ज्यात असं सांगण्यात आलं होतं, की जमीन मोजणी केल्याशिवाय, विशेषतः अधिकृत सरकारी मोजणी केल्याशिवाय जमिनीची खरेदी विक्री किंवा हस्तांतरण करण्यावर बंदी घालण्यात आलेली आहे. आता या प्रश्नाकडे किंवा या कथनाकडे दोन दृष्टिकोनातून आपण बघितलं पाहिजे. एक आहे कायदेशीर दृष्टिकोन आणि दुसरा आहे तार्किक किंवा तर्काच्या आधारावरचा दृष्टिकोन. सगळ्यात पहिले आपण कायदेशीर बाब समजून घेऊ. तर आजपर्यंत मी याबद्दल चिकार रिसर्च केला, पण आजपर्यंत म्हणजे दिनांक 30 सप्टेंबर 2025 पर्यंत मोजणी केल्याशिवाय जमीन विकू नये अशा स्वरूपाची कोणतीही कायदेशीर तरतूद कोणत्याही स्वरूपात किमान मला तरी आढळलेली नाही. आता एखादा तुकडा करून विकायचा असेल, तुकडेबंदीचं सीमेचा मान ठेवायचा असेल किंवा त्याचा भंग होत असेल किंवा खरेदी विक्री करणाऱ्यांनी स्वतःच्या हिताकरता मोजणी करून मग खरेदी विक्री करणं, ही गोष्ट वेगळी, ती आपल्याकडे आजही करता येते. विशेषतः जर सबंध जमीन तुम्ही विकत घेत नसाल, त्याचा तुकडा घेत असाल, तर त्याच्याकरता त्याची मोजणी करून घेणं, पोटहिस्सा मोजणी करून घेणं हे निश्चितपणे चांगलं. पण आजही अशा कोणत्याही व्यवहारांना तुम्ही मोजणी करून घेतल्याशिवाय किंवा त्याचे कागदपत्र लावल्याशिवाय खरेदी खत, बक्षीसपत्र किंवा तत्सम हस्तांतरण करता येणार नाही, अशी कोणतीही कायदेशीर तरतूद अस्तित्वात आलेली नाही. त्या व्हिडिओमध्ये कोणत्यातरी मंत्र्यांचं नाव घेऊन असा दाखला देण्यात आला होता, की ते म्हणाले आम्ही असं करणार आहोत, की मोजणी केल्याशिवाय खरेदी विक्रीवर बंदी आणणार आहोत. आता स्वातंत्र्याला आपल्याला 75 वर्ष झाली. एवढ्या वर्षानंतर तरी या फालतू राजकारणी लोकांच्या वक्तव्याला किती महत्त्व द्यायचं हे आपल्याला कळायला हवं. पण ते अजूनही कळलेलं नाहीये. याचाच पुरावा म्हणजे असे हे व्हिडिओ. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे तर्काचा. कारण मी जे नेहमी सांगत आलेलो आहे, की कुठलंही क्षेत्र असो, त्यावर तर्कशुद्ध विचार करणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. कारण तर्काशिवाय कोणत्याही गोष्टी फार पुढे जाऊ शकत नाहीत. आता जेव्हा आपण सरकार एखादा निर्णय करणार असं म्हणतो, तेव्हा त्याने सरकारला काय फरक पडणार आहे, चांगला किंवा वाईट, हे आधी आपण लक्षात घेतलं पाहिजे. उदाहरणार्थ एखादा नवीन कर लावायचा निर्णय सरकार तडकाफडकी घेऊन टाकू शकते, कारण त्यांनी त्यांच्या तिजोरीमध्ये भर पडणार आहे, त्यांचा नफा वाढणार आहे. पण विविध करार, विविध दस्त आणि त्याची नोंदणी या सगळ्या प्रक्रियेतनं सरकारला भरमसाठ पैसे दररोज मिळत असतात. मग समजा या नोंदणी प्रक्रियेमध्ये तुम्ही अडसर निर्माण केला आणि उद्या जर असं म्हटलं, की मोजणी केल्याशिवाय खरेदी विक्री बंद, तर त्या मोजणीचा एकंदर सगळा आपला कारभार बघता जमिनींच्या मोजण्या होणार नाहीत. मोजण्या झाल्या नाही तर खरेदी खतं हे सगळे व्यवहार होणार नाहीत. आणि हे सगळे जर व्यवहारच होणार नसतील तर सरकारला मुद्रांक म्हणजे स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फी म्हणजे नोंदणी फी यातनं जो महसूल मिळतोय तो मिळणार कसा? कारण सध्यापुरता जर विचार करायचा झाला, राज्यापुरता जर विचार करायचा झाला, तर दस्त नोंदणी मार्फत मिळणारं उत्पन्न हे कोणत्याही राज्याच्या महसुलाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. आणि आपल्या देशातली जवळपास सगळीच राज्ये ही कफल्लक आहेत, भिकेला लागलेली आहेत, त्यांच्या डोक्यावर भरमसाठ कर्ज आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत केवळ लोककल्याणाकरता किंवा केवळ लोकांना पुढे समस्या येऊ नये या उदात्त विचाराने सरकार आपल्या उत्पन्नाला कात्री लावेल, आपल्या खिशाला भोग पाडून घेईल, असं किमान मला तरी वाटत नाही. कारण सध्याचा एकंदर भूमी अभिलेख विभागाचा आवाका जर आपण लक्षात घेतला,
तर त्यांच्याकडे ज्या लोकांना स्वतःहून करून घ्यायचे त्यांच्याच मोजण्या यांच्याच्यानी होईना. तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक सातबाराच्या प्रत्येक पोट हिश्श्याची नोंदणी करायची जर यांच्यावर वेळ आली तर ह्या जन्मात ते काम कधीही पूर्ण होणार नाही. आणि ते काम पूर्ण होणं न होणं त्यामुळे लोकांना होणारा त्रास याच्याबद्दल सरकारला काही पडलेलं आहे असं मला तर वाटत नाही. मी स्वतःला त्या बाबतीत फसवत नाही. पण लोकांची ही कामं अडल्यामुळे सरकारचं उत्पन्न जर घटणार असेल तर मात्र सरकार फार युक्तीने किंवा फार हुशारीनेच वागेल. स्वतःच्या उत्पन्नावर गदा येणारं, स्वतःच्या तिजोरीला खड्डा पडणारं कोणतंही कृत्य कोणत्याही सरकारकडनं होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. म्हणजे आजपर्यंत असा कोणताही शासन निर्णय म्हणा किंवा कायदेशीर तरतूद म्हणा झालेली नाही. इथून पुढे अशी तरतूद होण्याची शक्यता मगाशी सांगितलेल्या कारणाप्रमाणे अत्यंत कमी आहे. आणि जरी समजा असं शासनाने काही केलं की जमिनीच्या हस्तांतरणाकरता मोजणी केल्याशिवाय जमीन हस्तांतरण करू नये तर त्याच्यावर एकापेक्षा अनेक पळवाटा आजही उपलब्ध आहेत. आणि तिथून पुढे सुद्धा नवीन नवीन क्लुप्त्या आम्ही लोक काढू याबद्दल मला काही चिंता नाही. म्हणजे जसं पूर्वी अर्बन लँड सीलिंग ऍक्ट होता, म्हणजे नागरी जमीन कमाल धारणा अधिनियम हा कायदा होता आणि त्यामुळे शहरात विशेष मोठ्या आकाराच्या जमिनी घेता येत नव्हत्या. ते करण्याकरता विकास करार किंवा त्या संदर्भातले कितीतरी करार नव्याने जन्माला आले आणि त्याचा पुरेपूर वापर करण्यात आला. म्हणजे ULC कायदा आणि त्याला ओलांडून किंवा त्याला वळसा घालून जाण्याचे अनेक फायदेशीर आणि हुशारीपूर्ण मार्ग शोधण्यात आले आणि ते पुरेपूर वापरण्यात आले. त्याचा पुरेपूर फायदा लोकांकडनं घेण्यात आला. त्यामुळे असं एक तर काही मोजणीशिवाय खरेदी विक्री बंद हे करायची आर्थिक कुवत आपल्या राज्याची किंवा कोणत्याही राज्याची नाही हे कटू असलं तरी वास्तव आहे. सरकारची एकंदर वृत्ती बघता आपल्या उत्पन्नाचा निर्णय ते किती मूर्खपणाचा असला तरी घेऊ शकतील, पण आपलं उत्पन्न घटवण्याचा निर्णय चांगला असला तरी ते घेणार नाहीत. त्यामुळे असा कुठला निर्णय होण्याची शक्यता अजिबात नाही. त्यामुळे सद्यस्थितीत असा कोणताही निर्णय झालेला नाही. भविष्यात असा निर्णय होईल याची शक्यता नाही. आणि भविष्यात जर असा कोणता अधिकृत निर्णय आलाच तर त्याची माहिती मी तुम्हाला निश्चितपणे देईन. आणि जसा निर्णय येईल त्याच्या अनुषंगाने तो टाळायचा कसा, त्याला वळसा घालून जायचं कसं, त्याच्या पळवाटा कशा याची सुद्धा उत्क्रांती होत जाईल. त्याची चर्चा आपण त्या त्या वेळेला करू. पण सद्यस्थितीत तुम्हाला जर असं कोणी सांगत असेल की तुझ्या जमिनीची विक्री करण्याकरता मोजणी करणं अत्यावश्यक किंबहुना कायद्याने बंधनकारक आहे तर तो माणूस तुम्हाला फसवतोय, तो तुमच्याशी खोटं बोलतोय याची खुणगाठ मनाशी बांधून ठेवा. आणि मी तर म्हणतो माझ्यावर किंवा कोणावरही विश्वास ठेवण्यापेक्षा जो कोण माणूस तुम्हाला असं सांगेल त्याला म्हणा तू जे म्हणतोयस ते कुठे लिहिलेलं आहे किंवा ती कायदेशीर तरतूद कुठे आहे त्याची प्रत तू मला दे. आणि जोवर अशी प्रत देता येत नाही तोवर तुझ्या शब्दावर विश्वास ठेवायचं काहीही कारण कोणालाच नाही. म्हणून कोणत्याही फसव्या प्रचाराला बळी पडू नका. जोवर अधिकृत माहिती तुमच्या हातात कोणी देत नाही तोवर गप्पा मारणाऱ्या लोकांवरही विश्वास ठेवू नका. आणि या सगळ्या बाबतीत कायम सजग राहा. हा विषय आपल्याला कसा वाटला, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला अवश्य कळवा. धन्यवाद.